शांत व्हा वहिनी. वहिनी तुमचा फोन व्हायब्रेट होतोय. अरे हो, सायलेंटला होता नाही का. हाय. हा हा अक्षरा, अगं कुठेस तू? मी केव्हाची फोन लावते, तू फोन का नाही उचलतेस ग? अगं सॉरी, फोन पर्समध्ये होता, मला कळलं नाही. बरं कशी आहेस तू? ठीक आहे ना? तिकडे सगळं ठीक आहे ना बाळा? मी निघाली आई, घरी यायला निघालीये मी. हो हो का? बरं झालं, म्हणजे भांडण मिटलं ना तुमचं? आपण आल्यावर बोलू आई. नाही पण मग आत्ता कुठे आहेस तू? मी निघालीये घरातनं, वाटेत आहे. एकटीच आहेस का? नाही, शिवानी वहिनी आणि ओंकार भाऊजी आहेत बरोबर. अक्षरा, मी यांना पाठवू का बाळा तुला घ्यायला? अगं नाही आई, एवढं काहीच झालेलं नाहीये, तू नको काळजी करूस. मी येते थोड्या वेळात. हा अगं हो पण अगं आई, येते म्हटलं ना. अक्षू, काळजी नको करूस. बाय. घ्या, गरम गरम चहा आणि बिस्किट आणलंय. अहो गोळ्या घ्यायच्या तुम्हासनी. सकाळधरनं काय बी खाल्लेलं नाही बघा. तरच होईल तुम्हासनी. आता जगून काय उपयोग आहे? मला काही नको आहे. हे असलं सगळं बघण्यापेक्षा मेलेलं बरं नाही. असं दिवे लागण्याच्या वेळेला अभद्र नका बोलू. कसली दिवे लागण आणि कसलं काय आहे? या घरची लक्ष्मी घराबाहेर गेली, मी काही करू शकलो नाही. माझ्या डोळ्यासमोर ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही. मी हारलो आहे, मी पूर्ण हारलो. आई, तुमच्या मुलीनं माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंच, पण माझ्या मुलाच्या संसाराची, त्याच्या प्रेमाची वाट लावली तिनं. माणूस म्हणायच्या लायकीची नाही आहे ती आई. बोलून बोलून माझ्याकडचे शब्द संपले आई. मी थकलोय आता, मी हारलोय पूर्ण. ती तुमची मुलगी शांत बसत नाही, ती शांत बसणार सुद्धा नाही, ती कुणाला सुखी होऊ देणार नाहीये. चारू, मला माफ कर चारू. मी माझ्या हाताने बर्बाद केलं आपलं घर. ही सगळी चूक माझी आहे. मी कारणीभूत आहे सगळ्याला. मी शांत व्हा, नका त्रास करून घेऊ. मी हारलो, मी हारलो. अहो, मला अक्षरा खूप टेन्शन मध्ये वाटली हो. आधिपती पण काही सांगत नाहीयेत. काय घडलं असेल नेमकं तिकडे? हे बघ, ती आली ना की आपण तिला विचारू सगळं. तू काळजी नको करूस. आई, अक्षू, अक्षू, किती उशीर केलास? मला काळजी वाटत होती बाळा. का म्हणजे का एवढा उशीर? आणि हे दोघं का आले तुला सोडायला? अक्षू, सगळं ठीक आहे ना ग बाळा? काय झालंय नेमकं? हं? अगं किती प्रश्न विचारशील? जरा बसू देत ना तिला आधी. हो हो हो, बस बाळा, बस बस. ओंकार, शिवानी, थँक्यू. हा, तुम्ही दोघं बरोबर होतात. काका प्लीज, तुम्ही थँक्यू नका ना म्हणू. अरे पण तुम्ही उभे का? बसा ना. नाही नाही काकू, आज नको, पुन्हा कधीतरी. वहिनी बसा ना थोडा वेळ. नाही वहिनी, खरंच नको आज. आम्ही निघतो. अगं मी चहा करते, बस. नाही काकू, खरंच नको.
आम्हाला जायचं, आम्ही निघतो हा. थँक्यू वहिनी. वहिनी थँक्यू नका म्हणू हो. आणि काही लागलं तर फोन करा नक्की, येतो आम्ही. अक्षरा, हा, काय झालं ग? काय झालं? अक्षू, सगळं ठीक आहे ना ग बाळा? हो हो, ठीक आहे, सगळं ठीक आहे. हां हां, बरं झालं, सगळं ठीक आहे. नाही, मला वाटलंच होतं अक्षरा सगळं भांडण मिटवूनच येईल म्हणून. हो ना? अगं तिला पाणी घेऊन ये. हां हां, नाही 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 नाही, राहू दे अगं. काय बाबा, मी काय पाहुणे आहे का? अक्षू, लग्नानंतर माहेरी आलेली मुलगी पाहुणीच असते. आता तू नको पर्क करूस मला. अक्षू, अगं अक्षू, काय झालं बाळा? अक्षू, ओ, काय झालं बाळा? अरे ओमक्या, शाने टाळकीचे तुला कवा तर फोन करालोय मी. फोन का उचलन झालायस? मी तुला सांगितलेलं काम केलंस का? मास्तरीनबाईंशी बोलणं झालं तुझं? त्यांच्या आईचा मला फोन आला होता, त्या पोचल्या नाहीत अजून घरी. काय झालं, तू कॉन्टॅक्ट झाला का नाही? झाला कॉन्टॅक्ट. मग मला सांगणार का? मी त्यासाठी तुला फोन करतोय. मला सांगणार का? काय काय झालं? कुठं काय झालंय? मग तुम्ही दोघं बोलत का नाही? भाऊजी, त्या सेफ पोचल्या की नाही त्याचं तुम्हाला काय? तुम्ही का काळजी करताय एवढी? तुम्ही तर असं बोलू नका आता. भाऊजी, मला आवडलं नाही हे. काय? वहिनी घर सोडून गेल्या ते. मला बी काय लय आनंद झालाय असं वाटतं का तुम्हाला? अरे पण आपण बोललो होतो ना. दरवेळी आपण बोलल तसं होईल असं नाही ना ओंक्या. आलं मास्तरीनबाईच्या मनात तिथं कुणाचंच आलं ना, असं आहे. ते आपलंच खरं करतात. वहिनी अशा नाही आहेत. बरं, मी हाय असा झालं. एवढं प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. म्हणून काय प्रत्येक वेळी समजुतीनंच वागणं जमल असं नाही हो. आमच्या दोघांपैकी त्याच जास्त समंजस आहेत. माझं डोसकं आहे जरा तापड. आता काय करू? त्या प्रत्येक वेळी एवढं समजून उमजून वागतात. ह्यावेळी त्यांनी असं का केलं मलाच कळलं नाही. बुताडा झालाय त्यांच्या डोसक्यात, बाकी काय नाही. सगळ्या गोष्टी एकत्र केल्या त्यांनी. अहो भाऊजी, पण त्यात तुमचा संसार सफर होतोय हे कळतंय का तुम्हाला? अरे पण तू त्यांना समजून घेतलं पाहिजे होतंस. त्या एकट्या बाहेर पडल्या होत्या, त्यांच्या तंद्रीत होत्या. अहो केवढ्या गाड्या ये जा करत होत्या, काहीच लक्ष नव्हतं त्यांचं. काही सुधरतच नव्हतं त्यांना. त्यासनं काही झालं नाही ना? नशीब आम्ही वेळेवर पोचलो तिथं. हे बघ, हे त्यांचं डोसकं नाहीच आहे ठिकाणावर. म्हणताना मी तुम्हाला फोन केला होता. अरे पण हे व्हायला नको होतं. तुला ह्याच्यासाठी बोलवलं नाही ओंक्या. तुम्ही माझी शाळा घेऊ नका, आता जरा थांबा. अरे पण तुला समजत कसं नाहीये? त्या शेप पोचल्या का एवढंच मला विचारायचं होतं. उत्तर मिळालं. कशाला वाढवायचं? त्या पोचल्या ना वगैरे नीट. असं आहे तर. मला वाटलंच होतं काहीतरी गंभीर घडल्याशिवाय अक्षरा इकडे येण्याविषयी बोलणार नाही कधी. तिथे राहून काही उपयोगच नव्हता आई. कुठलाही विषय काढला तरी आमच्यात वादावादीच व्हायची. आणि मी खूप प्रयत्न केला त्यांना पटवून द्यायचा, पण अधिपतींनी माझ्यावर विश्वास नाहीच ठेवला. आश्चर्य आहे ग. मला नाही वाटत अधिपती असे आहेत. हे एवढ्या हलक्या कानाचे तर ते अजिबातच नाही आहेत ना. तू आता लगेच त्यांची बाजू नको घेऊस. अगं बाजू नाही अक्षरा, पण मला सांग, बजरंगने सांगितल्यानंतर त्यांनी तुला जाब नाही ना विचारला? जाब नाही ग, पण मला टोमणे मारलेच ना. अक्षरा, जाब विचारणं आणि टोमणे मारणं यात फरक आहे ना बेटा. अगं पण त्यांनी माझ्या बाजूने स्टँडही नाही घेतला आई. तो त्यांचा स्वभावच नाहीये. स्वभाव? अहो बाबा, सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी स्वभावाची गरज नसते, ताकद असायला लागते. अक्षरा, प्रेमामध्ये ताकद वगैरे काही नसतं. इथे नातं टिकवणं जास्त महत्वाचं आहे. माझं बरोबर होतं आई. अगं बरोबर चूक हे सगळं महत्वाचं नाहीये ग. आपल्या संसारासाठी योग्य काय आहे हे महत्वाचं आहे. आई, मी घराबाहेर जाणं
त्या घरात भुवनेश्वरी मॅडमनी आयत्या बिळात नागडीसारखं राहणं हे जर अधिपतींना योग्य वाटत असेल तर त्यांनी दाखवून दिलंय मला त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे. त्यांच्यासाठी संसार नाही, फक्त त्यांच्या आईसाहेब महत्वाचे आहेत. बास, महत्वाचीच नसेल त्यांच्यासाठी तर तिथे थांबून काय फायदा आहे. अक्षू ग अक्षू अक्षू ऐक ऐक ए बाळा, रडू नकोस ग. अगं नवरा बायकोंमध्ये भांडणं होतातच. हो, आणि व्हायलाच हवेत ना, त्याशिवाय संसार कसला. अगं आमच्यात नाही होत आई भांडणं, आणि छोटी मोठी काही भांडणं होत असतील तर आपसात बोलून आम्ही मिटवतो ती. मग आता काय प्रॉब्लेम आहे? तर एकच प्रॉब्लेम आहे, भुवनेश्वरी मॅडम. आणि तो प्रॉब्लेम कधीच न संपणार आहे. अगं अक्षू अक्षू ऐक ना. अक्षू आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. ताई सोन्याचं दिस आहे, सोन्याचं दिस. आपण जिंकलो ताई, जिंकलो. हे काय आहे दुर्गे? पेढे. हे दिसतंय तुझं काय चाललंय? अगं सेलिब्रेशन ताई, सेलिब्रेशन. अगं ती पेढा गेली की घराबाहेर. घे पेढा, घे घे घे, पेढा भरवती तुला, घे. दुर्गे बालिशपणा बंद कर. तुला किती वेळा सांगायचं जरा थोबाड बंद ठेव, पण नाही, तुला सगळं जग जाहीर करायचं असतं. अगं ताई, पण आज आपण जिंकलोय की. अगं ती मास्तरीन घराबाहेर गेली की. अगं ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आलाय आज. हं? अगं ताई, या दिवसासाठी तर मी देवाला साकडं घातलं होतं, आणि तू तर किती काय काय केलंस. ते म्हणते की भगवान के घर देर है अंधेर नाही. हे बघ ताई, येळ लागला पण यश मिळाले की आपल्याला. अगं ताई, सेलिब्रेशन झालंच पाहिजे. आपण जिंकलोय, जिंकलोय ताई आपण. नाही, अजून आपण जिंकलो नाही. अगं ताई, पण ती गेली की तिच्या घरला. घरला गेल्यात त्या, मनाधिपतींच्या मनातून नाही गेल्या. अगं ताई, आता आपण घरातनं घालवली, आता मनात बी घालवू की. हा, ते तेवढं सोपं नाही दुर्गे. म्हणजे सांगितलं होतं का नाही आम्ही तुला? माणसं लांब गेली की जवळ येतात, आणि जवळ आली की लांब जातात. म्हणजे आता ते लांब गेलेत तर आता जवळ येणार आणि एकमेकांनी माफी करणार. असंच होणार, म्हणून त्या आधीच आपल्याला घाव घातला पाहिजे. कुणावर? मनावर. विद्या, हो हो, आले आले. हे अक्षरा, ये ये, चल 2 घास खाऊन घे. ये नाही, मला भूक नाही आई. ए चल, भूक नाही काय? ये 2 घास खाऊन घे. अगं नाही, खरंच भूक नाही. उठ उठ, असं नाही करायचं. हे बघ अक्षरा, तुझ्या आवडीची खास अख्ख्या मसुरीची उसळ बनवली आहे. काय बरं, खा. आणि अख्खा मसूर मी बनवलाय, अगदी तुला आवडतो ना तसा. हा, आणि खीर मी केली आहे.
ए अक्षरा, खाऊन बघ ना आणि सांग, उसळ चांगली झालीये का खीर चांगली झालीये? अख्खा मसूर. खीर. अख्खा मसूर. अहो, तिला सांगू द्या ना, तुम्ही कशाला सांगताय? हे बघ, तिला ना अख्खा मसूरच आवडणार. लागली पैस? हो हो, लागली पैस. हो लागली. काय लागली? केवढ्याची लागली? 100 रुपयाची लागली. हा, चालेल चालेल, मीच जिंकणार आहे. अक्षू, कुठे हरवलीस? नाही काही नाही. हे बघ, खाऊन घे थोडस. अक्षू खाऊन बघ हं. आमची पैज लागली आहे. सांग बरं, उसळ चांगली झाली आहे का खीर? खा खा, पटकन खा. अगं सांग ना. नाही नको, मला नको. नको काय नको अक्षू? मला भूक नाही आई, जाऊ दे. तुम्ही जेवून घ्या. अक्षरा, असं अन्नावर राग काढून कसं चालणार आहे बाळा? राग नाही आई, माझी इच्छाच नाहीये. अक्षरा, असं सारखं उदास राहून काही होणार आहे का? हं? अगं, आपण बोलू अधिपतींशी, काहीतरी मार्ग काढू ना आपण. तू खाऊन घे बरं 4 घास. हा. नाही नको, मला नाही जेवायचं. तुम्ही जेवून घ्या प्लीज. अगं ओंक्या, माल आलाय तेवढं लावून घ्या गोडाऊनला, आणि कामगारांनी याद्या केल्यात तेवढं चेक करून घे एकदा. हा ठीक. आईचं मी जरा जाऊन येतो. काय अधिपती, अहो कुठं चाललं तुम्ही एवढ्या रातच्याला? नाही, इथंच आहे, शतपावली करून येतो. हा, शतपावली करायच्या आधी पोटात 4 घास जाऊ द्या की. हा चला. नाही, नाही, मला भूक नाही, तुम्ही नाही जेवून. नाही, या तुम्ही इकडे. अहो, नाही, या. नाही, आई, साहेब. धनाजी, गरम गरम भाकरी आणा अधिपतींसाठी. बस अहो, बसा नको, मी- तुम्ही आधी इथं बसा आणि लोणी घाला त्याच्यावर. हा, अधिपतींना तसंच आवडतं. चला. जेवायला नको मला, तुम्ही जेवून घ्या की. अहो 2 घास जाऊ देत की पोटात, एवढं काय? हा, घ्या अधिपती, गरम गरम जेवण बनवले. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या आवडीची मेथीची भाजी, गरम गरम भाकरी आणि खीर बी हाय. खा, जेवा. देवाचं नाव घ्या आणि सुरू करा आता. हा, आली गरम गरम भाकरी आली. चला, अरे नको देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. नको, खरंच नको आहे साहेब जेवायला. असं काय करताय? सकाळपासून तुम्ही काय बी खाल्लं नाही. इच्छा नाही. का? काय झालं? नाही, भूक नाही. बाहेर काय झालं काय? बाहेर कशाला, घरातच झालं की एवढं. ते नाही हो, बाहेर काय खाणं झालं काय असं विचारतोय आम्ही. हा, आता मगाशी बाहेर जरा खाल्लं, मी बाहेर गेलतो तेव्हा. खोटं बोलतायसा तुम्ही. तुम्ही बाहेर काय बी खाल्लेलं नाही. चला जेवून घ्या. आग्रह करू नका आई साहेब, नाही जाणार मला. तुम्ही जेवून घ्या. अहो अधिपती, कुठे निघाला सा? अहो अधिपती, अहो ऐका की. जाऊ दे त्यास नाही थांबायचे ते. नग अडूस. बरं ताई, तू तर जेवून घे. जेव. तुम्ही जेवून घ्या. अगं ताई, मी आता जेवणार आहे बाबा. मला पित्ताचा लई त्रास होतोय. धनाजी, वाढ रे मला. हा खा, मेथी ना अजून पित्त होईल बघ. कमाल. खीर. बया, काय भारी दिस आहे आजचा. मला तर अजून विश्वास बसना झालाय. मास्तरीन खरंच गेली की घराबाहेर. इडा बिडा गेली बाई घरातनं. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे.